शिफारस केली की अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50%च्या वर हे अपवादात्मक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये टिकू शकतं, असा एक शिफारस आहे अहवालाची. अहो, अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलंय. मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का? त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणचा केला, कोणचा नाही? तुम्ही आत्ता शिकता अहवाल स्वीकारलाय, कॅबिनेट समोर ठेवलाय, कॅबिनेटने फक्त मंजुरी दिली. प्रक्रिया लई लांब आहे. पहिले नव्हतं कळत. दप्तर तुमच्या जवळ होते, दप्तर आता आमच्या जवळ सुद्धा आहेत. नाही, पण 2018 जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं. पण आत्ताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे, तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे, असा सरकारचा दावा आहे. सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड कमिशनच्या टायमाला सपोर्टिव्ह म्हणून. हेही केलाय. तिकडे न्याय मंदिर आहे आणखी, त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुम्हाला. आणि तुमच्या तोड रद्द होणार. सिद्ध करूच तर 3 वर्ष जाणार. लागली काडी आमच्या पोरायची पुन्हा. झालं वाटलं आमचं पुन्हा. आमच्या बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवायलाच. मग त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर केला नाही, त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही, म्हणून ते आरक्षण टिकलं नाही. आत्ता मात्र ती जबाबदारी सरकार घ्यायला तयार आहे. त्यावेळेस सरकारनेच घेतली होती. त्यावेळेस का शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून? त्यावेळेस सरकारनेच घेतली होती. सरकार असंच करतंय. आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ. तू टिकेव नाही तिकडे तुपल्या गळ्यात बांधून हिंडते. आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीचं आहे ते आम्हाला पाहिजे. आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे त्याची अंमलबजावणी करा. ते ज्याला घ्यायचं ते घेतील हे आम्ही म्हणतोय. 19 ज्याला घ्यायचं ते घेईल. इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही. ज्याला जे पाहिजे ते घेईल याची अंमलबजावणी करा. नाही, सगळे सोयरे अध्यादेशानंतर कायदा करण्यासाठी काही वेळ लागतो आहे. किती वेळ लागतो? 2 नोव्हेंबरला वेळ दिलेला आहे. वेळ द्यायला काय खुरपायला लावला का वावर तुला 50 एकर म्हणून तुला वेळ लागतोय? काय वेळ लागतो? मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणायला 4.5 लाख कर्मचारी झुंजले. मग आता ज्या हरकती आल्या ते एका रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडं. वेळ लागतोय कशाला? 2 महिन्याचा वेळ मागितला दिला 24 डिसेंबरपर्यंत. आज 20 फेब्रुवारी 4 महिने झाले. तुम्ही का मराठी येडी समजता का? मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित येत आरक्षण म्हणजे काय? कोणचं टिकणार आहे कोणचं नाही टिकणार? पुन्हा पोराचं वाटलं होणार आहे. आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची. ती आमच्या हक्काची. हट्ट नाही आमचा देऊ, त्यांचं काढून द्या. आमच्या नोंदी सापडल्यात. नोंदी आमचं तुम्हाला द्यावाच लागणार आहे. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच करावी लागणार आहे. पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार नाही? आम्हाला लढावंच लागणार आहे. लढल्याशिवाय न्यायच नाहीये. आणि मी तरी अर्धवट सोडित नसतो. एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपणच काढतो, सोडित नाही त्याशिवाय. मग ते कसला तुरुम का कोणचं सरकार असो नाही तिकडे फारकार असो. माझ्या जातील दैवत मानलेलं आहे. जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे. आणि कसे सगळे स्वारीची अंमलबजावणी करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत नाहीत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.